बातमी समोर येते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे। 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्रांनी गाडीवरती हल्ला केल्याची घटना घडली आहे। अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मानगाव जवळ रस्त्यावरती हल्ला करण्यात आला आहे। यामध्ये राम खाडे हे गंभीर जखमी झालेले असून अहिल्यानगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी राम खाडे यांची गाडी पूर्णपणे फोडून टाकली आहे, तर राम खाडे यांच्यासोबत 3 ते 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। हल्ला नेमका कोणी केला या संदर्भात अजून सुद्धा माहिती कळू शकलेली नाहीये। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, राम खाडे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आष्टीमधील नेते राम खाडे हे अहिल्यानगरवरून गावी आष्टीकडे येत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील मादगाव या ठिकाणी रस्त्यावरतीच हा हल्ला झालेला आहे। त्यांच्या गाडीमध्ये 5 जण होते आणि 10 ते 15 लोकांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केलेला आहे। विशेष यामध्ये तिघे जण हे गंभीर जखमी आहेत। धारदार शस्त्र देखील त्या गाडीच्या जवळ आढळून आलेले आहेत आणि गाडीचं पूर्णतः नुकसान केलेलं, गाडी पूर्ण फोडलेली आहे। त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। हल्लेखोर कोण होते आणि हल्ला कशामुळे केला याचं अद्याप कारण समोर आलेलं नाही। मात्र धक्कादायक म्हणजे यामध्ये 13 ते 14 जे गंभीर वार आहेत हे राम खाडे यांच्यावरती करण्यात आलेले आहेत। राम खाडे यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र हा हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी जे हल्लेखोर आहेत ते पळून गेलेले आहेत। नेमका हा हल्ला कोणी केला या संदर्भात आता पोलीस तपासातून सत्य समोर येईल। मात्र 3 ते 4 जण या हल्ल्यामध्ये राम खाडे सोबतचे सहकारी आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडलेली आहे। एकंदरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते म्हणून राम खाडे यांची ओळख आहे आणि विशेषतः त्यांनी या अगोदर अनेक वेळा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तक्रारी देखील केलेल्या आहेत। त्यामुळे नेमका तक्रारी केल्याच्या कारणावरून हा हल्ला केला गेला का या अनुषंगाने देखील आता चर्चा होते। मात्र राम खाडे यांच्यावरती आता अहिल्यानगर येथील खासगी तपासातून सुद्धा काय समोर येतं हे पाहणं सुरेश महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।